आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना, योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना। एक मिनिट ठेव का, आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होतं। जाहीरनाम्यात पुढे 5 वर्ष आम्हाला निवडून द्या, आम्ही ही गोष्ट करू। आम्ही त्याच्यामध्ये ही गोष्ट करणार आहे, परंतु योग्य वेळ आल्यावर करणार आहे। आता आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे। वीज माफी 20,000 कोटी रुपयाची वीज माफी कशाला म्हणतात 20,000 कोटी। आणि आताही आम्ही शेतकऱ्यांना काय काय केंद्र सरकार राज्य सरकार सहकार्य करतंय किंवा मार्ग काढून देतंय या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। एकंदरीत राज्य कारभार करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढे पावलं उचलायची असतात। परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, मी सांगतो की योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करू। अहो, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याला जवळपास 400 वर्ष होऊन गेली। आणि अशा महाराजांच्या त्यांनी जे किल्ले जिंकलेले होते त्याच्यात राजगड होता, त्याच्यावर तिथल्या लोकांची मागणी होती। आपण सहसा जनतेची जी मागणी असती, आपलं लोकशाही सरकार आहे आणि त्याच्यावर त्यांची मागणी अनेक वर्षाची राजगड होती। मागे आम्ही त्याच्याबद्दलचा ठराव केलेला होता, कॅबिनेट निर्णय घेतलेला होता, तो केंद्राकडे पाठवलेला होता। त्याच्याबद्दलची मान्यता आली असेल म्हणून त्याचे आदेश निघाले असतील। तसंच आपण उस्मानाबादचं धाराशिव केलं, तसंच आपण औरंगाबादचं काय केलं, छत्रपती संभाजीनगर केलं, अशा अनेक अहमदनगरचं अहिल्यानगर केलं। लोकांची मागणी होती तसं केलं। आणि ते तुम्ही युनेस्को मध्ये देखील जागतिक वारसा त्याच्यामध्ये दिला, त्याच्यात पण राजगड आहे। काय आपल्याला म्हणजे वेलेकर समाधानी आहेत म्हणजे राजगड तर चांगलं नाव आहे, उलट तुम्ही आमचं कौतुक केलं पाहिजे सरकार। मग ते चांगले झालं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।